बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो, की आम्ही शेळी तर फार एकदम मोठी घेतली होती, ती दूधही खूप देते. पण आम्ही जेव्हा तिच्या पाठा संगोपन करतो त्या शेळ्यांच्या, तर त्या पाठा त्या शेळ्यांवानी अशा हायटेड का होत नाही आणि त्यांचे इतकं दूध का देत नाही? तर त्यामागे एक कारण आहे मित्रांनो. एक्झॅक्टली 2 कारण आहे. तर ते काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. तुम्ही त्या शेळीची लागवड कोणत्या बोकडानं करताय, हे बी महत्त्वाचं आहे, की जो खानोटा तुम्ही सांभाळणार आहात, तो कोणता आहे? तर मोठ्या खानोट्याचा आणि चांगल्या खानोट्याचाच बोकड्या सांभाळावा. त्यानंतर मित्रांनो 2 नंबरचं कारण आहे ते म्हणजे या पाखरांची लागवड. पाखरांची लागवड जितकी लेट केली मित्रांनो, कमीत कमी 12 ते 14 महिन्यानंतर जर लागवड केली तुम्ही, तर 100% ह्या पाठी ह्या बकऱ्यांपेक्षाही जास्त दूध देतात. तर तुम्ही तेवढी निगा घ्यायची आहे. बाकी 100% तुमच्या पाठी जास्त दूध देतील. 12 ते 14 महिने सांभाळा पाठी. जर तुमच्याकडे मोठं खांड असेल तर 2-4 पाठी सांभाळायला काही हरकत नाही. जर तुम्ही पाठी सांभाळत असेल